नमस्कार. उज्ज्वला कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी केलेला आहे एकदम छान आणि मस्त गाजराचा हलवा. मार्केटमध्ये लाल लाल गाजरं आले की आपण ती घरी आणतो आणि त्यापासून एकदम छान आणि मस्त असा गाजराचा हलवा करतो. मी केलेला हलवा इतका टेस्टी आणि मस्त चविष्ट झालेला आहे, अगदी तोंडात टाकताच विरघळतो. चला तर मग त्यासाठी रेसिपी पूर्ण बघूया आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी मार्केटमध्ये गेले होते तर हे अर्धा किलो गाजरं आणले. आता हे स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर याची जी खालची बूड आहे ती बूड काढून टाकते. सोबतच बटाटे शिलायचं जे पिलर असतं त्याने याची साल सुद्धा काढून टाकते. सर्व त्याचे बूड काढून घेतले आणि वरची सालही काढून घेतली. आता हे गाजरं आपल्याला किसून घ्यायचे आहे, पण किसायला घेतले तर फारच छोटे छोटे येते. किसणीवरती किसताना हाताला लागायची शक्यता असते किसणी. म्हणून मी काय केले, याच्या बारीक अशा फोडी तयार करून घेतल्या आणि त्यानंतर एकदम बारीक, जेवढं बारीक हे गाजर चिरता येईल तेवढं बारीक चिरून घेतलं. अशा पद्धतीने चिरून घेतलं. आता वरती जे गाजर आहे फार छोटे आहे, त्यामध्ये जे पांढरं असतं आमच्याकडे त्याला मांजर म्हणतात, ती काही निघलेली नाहीये. त्यामुळे मी हे सरसगटच बारीक चिरून घेतलं. हे बघा किती बारीक चिरलेले मी. अशा पद्धतीने मी बारीक आता हे गाजरं चिरून घेते. आता जवळपास अर्धे गाजरं मी चिरून घेतले, पण तुम्हाला हे मधला भाग कसा काढायचा आहे दाखवायचं होतं म्हणून मी आता हे गाजर चिरून दाखवत आहे. हे बघा वरचं पूर्ण लाल भाग जो असतो असा चाकूने काढून घेतला. अगदी काहीच वायाला जाऊ द्यायचं नाही. आणि मधला जो पांढरा भाग आहे तो मात्र घ्यायचा नाही, त्याची चव कडसर लागते, त्यामुळे गाजराच्या हलव्याची चव बिघडते. हे बघा अशा पद्धतीने काढून घेतले. सर्व गाजर मी बारीक चिरून घेतले. बारीक चिरून घेतल्यामुळे शिजवताना पटकन शिजले जातात आणि अगदी किसून केलेल्या हलव्यासारखा हलवा लागतो. बारीक चिरून घेतलेले गाजर मी वाटीने मोजून घेतले तर 3 सपाट वाट्या भरून भरलेले आहे, त्यामुळे साखर टाकायला यात मदत होते. हलवा करताना मी दुधाचाही वापर करते, पण आज दूध थोडंसंच वापरणार आहे कारण मी यात खवा वापरणार आहे. एक छोटासा ग्लास म्हणजे जवळपास 200 ते 250 ग्रॅम दूध मी घेणार आहे. आता खवा जर वापरायचा नसेल तर मी जो 1 ग्लास भरून दूध घेतलं तसंच तुम्ही 2 ते 3 ग्लास भरून दूध घेऊ शकता. त्यामुळे खवा टाकला नाही तरी सुद्धा खव्यासारखी टेस्ट येते. आणि थोडीशी साय जर मिळाली छोटीशी वाटी भरून तर चांगलंच. एकदम कमी गॅसवरती दूध गरम करायला ठेवते आणि बाजूच्या गॅसवर कढई ठेवून दिली. त्यात 1 चमचा भरून तूप टाकून देते. जास्त तूप नाही घ्यायचं, फक्त एक छोटासा चमचा भरून घेतलं. तूप थोडंसं गरम झालं की त्यात चिरून घेतलेले सर्व गाजर मी टाकून देते. तुपामध्ये हे गाजरं परतून घ्यायचे थोडेसे. अर्धा मिनिटभर तुपामध्ये फोडी परतून घेतल्या की नंतर यात चिमूटभर मीठ टाकून द्यायचे. मिठामुळे याला पाणी सुटते आणि गाजराच्या फोडी लवकर शिजायलाही मदत होते. मीठ टाकल्यानंतर पुन्हा डबल हलवून घेऊ. एकाच मिनिटभर हलवून घेतले की नंतर यात पाणी टाकून द्यायचे. मी एक छोटीशी लोटी भरून म्हणजे छोटीशी वाटी भरून घेऊ शकता तुम्ही. पाणी घेतलेले आहे आणि एक मोठा चमचा घेतला. त्या चमच्याने जवळपास 9 ते 10 चमचे पाणी यामध्ये टाकलेले आहे. पूर्ण लोटीभर पाणी यात टाकून दिले, पण लोटी प्रत्येकाकडेच असते अशी नाही मापाला, म्हणून चमचा दाखवून दिला. मोठा चमचा येतो त्याने 9-10 चमचे पाणी यात टाकले. पाण्यामध्ये पुन्हा हे गाजराच्या जे चिरलेल्या फोडी त्या थोड्याशा हलवून घेतल्या. नंतर यावरती झाकण ठेवून देते आणि मीडियम गॅसवरती 5-1 मिनिटं आता हे शिजवून घेते. हे बघा जवळपास 5-1 मिनिटं झाले झाकण ठेवून शिजवायला टाकून दिलेले होते. मध्ये एकदा मी हलवून घेतले खाली लागू वगैरे नाही म्हणून. आता या फोडी छान अशा शिजल्यासारख्या तर वाटू लागल्या, पण एखादी फोड दाबून बघूया. मी एक छोटासा तुकडा घेते गाजराचे. बघा एकदम छान आणि मस्त हे शिजलेलं आहे. आता आपण किसून घेतलेले नाही गाजरं, त्यामुळे आपण हा कुटाणा केला थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेण्याचा. गाजरं किसून घेतले असते तर परतवल्यानंतर लगेच यामध्ये दूध वगैरे टाकलं गेलं असतं. याच्या गाजराच्या फोडी या छान अशा बारीक करून घ्यायच्या. आता ग्लासच्या बुडाचा वापर करू शकता, तांब्याच्या बुडाचा करू शकता किंवा पावभाजीचे मॅशरही वापरू शकता. मी हे बघा 2-1 मिनिटातच एकदम छान आणि मस्त हे बारीक लगदा तयार झालेला आहे. आता कढई गॅसच्या खाली घेऊनही बारीक करून घेऊ शकता किंवा गॅस एकदम कमी करूनही बारीक करून घेऊ शकता. गरम केलेलं ग्लासभर दूध यामध्ये टाकून दिलं आणि गरमच दुधाचा वापर करायचा, थंड दूध टाकायचं नाही, नाहीतर दूध नासल्यासारखं होतं. पातेल्यात थोडंसं पाणी टाकलं आणि तेही यात टाकून दिलं. आता मीडियम गॅसवरती हे दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे गाजराचा हलवा शिजून घ्यायचा आहे. आता मी खवा वापरणार आहे म्हणून 1 ग्लास दूध घेतले. खवा वापरायचा नसेल तर 3 ग्लास किंवा 2 ग्लास घ्या. थोडीशी साय सुद्धा घ्या आणि ते दूध पूर्ण आटेपर्यंत गाजराचा हलवा शिजून घ्यायचा. एकदम छान आणि मस्त टेस्टी होतो हलवा. 2-1 मिनिटात त्याला उकळी आली. आता मिक्स करून घेते आणि पुन्हा थोडंसं दूध यातलं आटू देते. 2-1 मिनिटं झाले. दुधामध्ये गाजराचा हलवा शिजवून घेत आहोत. आता पुन्हा एकदा याला बारीक करून घ्यायचे. आता पुन्हा ग्लास वापरू शकता किंवा असे पावभाजीचे मॅशर वापरू शकता. मी मस्त असं बारीक करून घेत आहे. आता मात्र गॅसवरच बारीक करून घ्यायचं कारण जास्त दाब द्यायची आवश्यकता पडत नाही. एकदम छान आणि मस्त शिजल्या गेलेले आहे गाजरं.
बघा दूधही आटले, मस्त छान असा लगदा तयार झालेला आहे. कोणीच म्हणू शकणार नाही की आपण गाजर किसून घेतले नव्हते म्हणून. बघा किती छान आणि मस्त शिजलेलं आहे. आता थोडंसं हे दूध राहिलेलं आहे ते सुद्धा आटू देते मी थोडंसं. आता जवळपास यातलं सर्व दूध आटलेलं आहे, दूध कुठंच दिसत नाही. त्यावेळेस यामध्ये साखर टाकून द्यायची. मी 3 वाट्या गाजराचे ज्या फोडी होत्या त्या घेतलेल्या होत्या, तर पाऊण वाटी साखर घेतली. आता तुम्ही खूप गोड खात असाल, अगदी अति गोड खात असाल तर थोडीशी शिल्लक घ्या. पण फिके खात असाल तर मात्र थोडीशी कमी घ्या. पण हे पाऊण वाटी साखरेमध्ये मस्त असा गाजराचा हलवा तयार होतो. परफेक्ट चव येते, जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिका सुद्धा लागत नाही. साखर पूर्णपणे विरघळली त्यानंतर पतला होतो गाजराचा हलवा. जसा रव्याच्या शिऱ्यामध्ये साखर पतली होती विरघळते, तसंच यामध्ये सुद्धा होतं. आता ही साखरेचा जो पाक आहे तो घट्ट होईपर्यंत गाजरं यामध्ये शिजू द्यायची आहे. एकदम छान आणि मस्त शिजल्या जातात, चवही छान लागते. गॅस मात्र फुल वगैरे करायचा नाही. मीडियम गॅसवरच शिजवून घेतले आणि सतत हलवत राहिले, कारण स्टीलची कढई आहे, खाली लागू शकते म्हणून. साखरेचा पाक सुद्धा बराचसा आटत आलेला आहे. साखरेचा पाक म्हणजे साखरेचं जे पाणी झालेलं होतं ते बरंच आटत आलेलं आहे. त्यानंतर 4-5 बदाम, 4-5 काजू कुटून घेतले जाडसर, त्यातले थोडेसे यात टाकून दिले. आता थोडेसे मी वरतून डेकोरेशनसाठी ठेवले, ते यामध्ये मिक्स करून घेते. आता जवळपास हा गाजराचा हलवा तयारच झालेला आहे. फक्त यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे छान अशी टेस्ट येण्यासाठी मी अर्धी वाटी खवा घेतलेला आहे आणि वजन सांगायचे झाल्यास 50 ग्रॅम एवढे. अर्धा किलो गाजरासाठी 50 ग्रॅम खवा भरपूर झाला. तुम्हाला फारच चव चांगली म्हणजे खव्याची आवडत असेल तर मात्र 100 ग्रॅमही तुम्ही टाकू शकता. पण 50 ग्रॅममध्ये एकदम मस्त टेस्ट येते खवा टाकला की. दूध जास्त टाकायची गरज पडत नाही. दूधही आपण विकतच आणतो आणि खवाही विकतच आणावा लागतो शक्यतो. फक्त खवा खात्रीच्या ठिकाणाहून आणा, म्हणजे भेसळ युक्त वगैरे आणण्यापेक्षा. हे बघा खवा यामध्ये छान असा मेल्ट होऊन जातो अर्ध्या मिनिटातच. कमी गॅसवर मिक्स करून घेतलेला आहे. खव्याची खूप छान आणि मस्त टेस्ट येते. खवा न टाकता दूध टाकूनही असाच तुम्ही हलवा करू शकता. अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली सर्वात शेवटी. विलायची पावडर यामध्ये मी आता मिक्स करून घेते. आणि आता जरी हा खवा थोडा गाजराचा हलवा थोडासा पतला वाटत असला, आता मी गॅस बंद केला, थोड्या वेळातच थोडासा थंड होतो की हा जो पतला पतला वाटू लागला तो थोडासा घट्ट होऊन जात असतो. म्हणून एकदम घट्ट होईपर्यंत शिजवत बसायचा नाही, थोडासा असा पतला राहू द्यायचा. मस्त असा हलवा तयार झालेला आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान आणि मस्त लागतो हा गाजराचा हलवा. यामध्ये आपण जो खवा टाकलेला आहे त्याची खाताना चव येते. थोडेसे आपण ड्रायफ्रूट टाकले तेही छान लागतात. मस्त असा शिजून घेतलेला आहे दुधामध्ये, त्यामुळे त्याची टेस्ट तर फारच भन्नाट लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.